बीड जिल्ह्यातील मसाजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येचं प्रकरण राज्यभरात गाजतंय। विरोधकांनी या प्रकरणी विधानसभेत रणकंदन करत या घटनेतल्या आरोपींवरती कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे। विरोधकांची चर्चेची मागणी फेटाळण्यात आलेली असली तरी आमदार संदीप क्षीरसागर आणि आमदार नमिता मुंदडा यांनी औचित्याचा मुद्दा उपस्थित करत हा प्रश्न मांडला। या प्रकरणातल्या दोषींना तात्काळ अटक करून फाशीची शिक्षा देण्याची मागणी आमदारांनी केली आहे। याच विषयावरनं चर्चा करण्याच्या मागणीसाठी विरोधी पक्षाच्या आमदारांनी सभात्यागही केला। एक आमदार म्हणून आपल्याला एक बॉडीगार्ड भेटतो आणि एक क्रिमिनल माणसाला दोन दोन बॉडीगार्ड कशी काय भेटतात हा माझा विषय आहे अध्यक्ष महोदय। आणि त्याला ज्या गुन्ह्यामध्ये टाकले अध्यक्ष महोदय, खंडणीच्या गुन्ह्यामध्ये टाकले अध्यक्ष महोदय। खंडणीचा जो 302 मध्ये जे कट रचलेलं होतं अध्यक्ष महोदय, त्याच्यामध्ये अजून सुद्धा हा वाल्मिक कराड नावाचा व्यक्ती त्याच्यामध्ये घेतलेला नाही अध्यक्ष महोदय। वारंवार मी हा खून झाल्यापासून मी वारंवार बोलतोय की जर या तिथं जे गुन्हेगार सापडले त्यांचे जर कॉल रेकॉर्ड आणि वाल्मिक कराडचे कॉल रेकॉर्ड जर सापडले अध्यक्ष महोदय, सीडीआर जर सापडले तर पूर्णपणे जो काही खून झाला अध्यक्ष महोदय तो आपल्या समोर येईल। म्हणजे लोक प्रतिनिधी असून त्याला नॅशनल हायवेवरती त्याला पकडलं, त्याला गाडीत टाकलं, अपहरण केलं आणि अवघ्या 2-3 तासामध्ये त्याचा मृतदेह तिकडे रस्त्यावरती फेकण्यात आला। म्हणजे एवढा हॉरेबल परिस्थिती तुम्हाला काय सांगू। त्याचे डोळे जाळण्यात आले, त्याचे सगळं एवढं पकडून त्याला मारलेलं आहे। आणि अध्यक्ष महोदय द इम्पॉर्टंट थिंग इज 9 डिसेंबरला ही हत्या झाली, आज 17 डिसेंबर आहे, 8 दिवस झाले। 7 आरोपी कन्फर्म्ड आहेत आणि त्यापैकी फक्त 3 आरोपी सापडलेले आहेत। मेन जो माणूस ज्यांनी ती हत्या केली तो अजून त्याला सापडलेलाच नाही, तो फरार आहे। तर मला इकडे म्हणायचं आहे की अध्यक्ष महोदय आपल्याला नक्कीच ह्या सगळ्या लोकांना पकडून त्यांना विदाउट एनी मनात हे नाही ठेवून त्यांना काय म्हणतात फाशीची सजा ही झाली पाहिजे। हा वाल्मिकी कराड नावाचा जो गुंड माणूस आहे तो अध्यक्ष महाराज आणि परभणीची घटना आपल्याला नाही बोलू द्यायचं अध्यक्ष महाराज, आपला अधिकार आहे अध्यक्ष महाराज, पण आम्ही परभणी आणि बीडच्या घटनेचा निषेध करून सरकार त्याला गंभीर नाही म्हणून आम्ही बायकॉट करतो अध्यक्ष। असा हा कोण आहे वाल्मिक कराड? वाल्मिक कराड खड़ा तो वह सरकार से बड़ा, हे सरकारपेक्षा मोठा आहे वाल्मिक कराड। या सरकारची लाच जाते पहिल्या 5-10 दिवसातच। परभणी आणि बीड हे सरकारचे वस्त्रहरण करतायत। आणि बीडमधील संतोष देशमुख प्रकरणामध्ये वाल्मिक कराड आरोपी आहे। त्यावरनं विरोधकांनी धनंजय मुंडेंवरती टीका केली आहे। त्यानंतर मुंडेंनी पहिल्यांदाच याबद्दल स्पष्ट प्रतिक्रिया दिली। वाल्मिक कराड माझ्या जवळचे आहेत हे आपण नाकारत नसल्याचं धनंजय मुंडेंनी सांगितलं। माझा असेल किंवा पंकजाताईंचा असेल, जी खाली काम करणारी जी टीम आहे अशी असंख्य लोकांची टीम आहे, त्यामध्ये एक वाल्मिक कराड आहे। आता त्यांच्यावर गुन्हा दाखल होणं, ते का केलाय, कशामुळे झालाय, त्यांचा संबंध किती आहे, काय, या सर्व गोष्टी आदरणीय मुख्यमंत्री महोदयांच्या निवेदनामध्ये स्पष्टपणाने येतील। वाल्मिक कराडबाबत तुमची भूमिका काय? एक मिनिट, ते आहेत आता भूमिका काय बोलायची, ते माझ्या जवळचे आहेत तर आहेत, त्यात काय मी नकारणार थोडाच आहे। आणि बीड जिल्ह्यातील केज तालुक्यातील मसाजोगमधील सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट मिळाली आहे। संतोष देशमुखांची हत्या करणाऱ्यांपैकी एक आरोपी सुदर्शन घुले यांना निलंबित PSI राजेश पाटील यांची हत्येच्या आदल्या दिवशी एका हॉटेलमध्ये भेट घेतली होती। त्यांच्या भेटीचा व्हिडिओ सध्या व्हायरल होतोय। सरपंच देशमुख यांच्या हत्येला 8 दिवस उलटून गेलेत। या प्रकरणात पोलिसांनी वेळेवर तक्रार नोंदवून घेतली नाही, तसंच पोलिसांची भूमिका संशयास्पद असल्याचा आरोप देशमुख कुटुंबियांनी केलाय। त्याच अनुषंगानं 4 दिवसांपूर्वी राजेश पाटील यांचं निलंबन केलं गेलेलं होतं। मीच आहे त्याच्यात, हे माझे संदीप नायकवाडे मित्र आहेत साईडला बसलेले, आणि हे आम्ही तिथं चहा पाण्याला एक वेगळ्या टेबलवर बसलोय आणि तिथं API साहेब जी पाटील साहेब आहेत, आम्ही बसल्याच्या नंतर ते आले, त्यांनी मला बोलून घेतलं आणि ह्या संदर्भातच माहिती विचारली की झाले का भांडण वगैरे। मी म्हणजे जे भांडण झालं होतं त्याच्यावर काय झालं तर आम्ही सांगितलं काही नाही, शिंदे साहेब आले होते, आम्ही भांडण रोखलं आणि ह्यांना पाठवून दिलं, एवढं बोललो आणि झालं, निघून आलो आम्ही।
आणखी दुसरी कुठली चर्चा झाली त्या नाही, अधिकाऱ्याने अजिबात तुम्हाला नाही, काही अजिबात नाही. अधिकाऱ्यानं अजिबात दुसरी काही चर्चा केली नाही, कारण आम्ही मी एकटा आलो होतो, हे पण एकटे आले होते हा. आणि तो आरोपी आणि ते दोघं सोबत आले होते.